शेतकरी बंधूंनो राम राम. मी आपला कृषी मित्र पवन. तर शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी बघू शकता केळी बागेची लागवड आहे. खूप साऱ्या ठिकाणी पपई आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डाळिंब आहे, द्राक्ष आहे, संत्रा आहे, यासारख्या फळबागांची लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असते. परंतु हे लागवड केल्यानंतर शेतकरी बंधूंनो, बागामध्ये फळबागामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे तण नियंत्रण. खूप साऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही, काही ठिकाणी कोळपणी होत नाही, काही ठिकाणी सतत पाऊस चालू असतो, काही ठिकाणी बागा मोठ्या असतात त्यामध्ये तण नियंत्रण होत नाही. तर अशा वेळेस शेतकरी बंधू काय करतात, तर तणनाशकाच्या फवारणी या ठिकाणी करत असतात. तर तणनाशकाची फवारणी करते वेळी आपल्याला 2-3 प्रकारच्या 4-5 गोष्टी पाळायच्या आहेत शेतकरी बंधूंनो. तर त्या कुठल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाळायच्या आहे, त्यामध्ये सर्वात अगोदर जर आपल्याला बघितलं गेलं शेतकरी बंधूंनो, तर आपल्याला तणनाशक फवारते वेळी आपलं जो आपण ज्या चारीमध्ये फवारतोय त्यावेळेस आपल्या पानावर किंवा खोळावर, झाडाच्या पपई सारखं पीक असेल तर त्या खोळावर आणि केळी सारखं पीक असेल तर पानावर त्या ठिकाणी औषध उडता कामी नाही. त्या ठिकाणी जर ते औषध उडलं तर पपई सारख्या पिकाला कॉलर रॉट किंवा स्टेम रॉट या ठिकाणी अशा प्रकारे रोग येऊ शकतो. आणि केळी पिकाला जर बघितलं गेलं तर अशा प्रकारे झाड हे पानं वाळू शकतात. तर हे पहिली गोष्ट आपल्याला हे काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी जर आपल्याला काळजी घ्यायची म्हटली शेतकरी बंधूंनो, तर तणनाशक फवारते वेळी जो आपला पंपाचं नोझल असते त्या नोझलला आपल्याला टोकर लावायचा आहे, ज्यांना खूप ठिकाणी हुड म्हणतात, टोकर म्हणतात, काही ठिकाणी जब्ब म्हणतात. तर ते लावल्यानंतर आपल्याला फक्त तेवढ्याच भागामध्ये ते त्या ठिकाणी फवारणी करता येईल. आणि तिसरी जर महत्वाची गोष्ट बघितल्या गेली शेतकरी बंधूंनो, तर फवारणी करते वेळी जे टोकर आहे किंवा जो नोझल आहे ते जमिनीला लागून, जमिनीला खेटून या ठिकाणी फवारणी करायची आहे, जेणेकरून आपला जो तणनाशकाचं पाणी असेल ते आपल्या झाडावर किंवा खोळांवर या ठिकाणी उडणार नाही. आणि चौथी आणि शेवटची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला फवारणी करते वेळी सकाळच्या वेळेत आपल्याला फवारणी करायची आहे. ते सकाळी 10 वाजेच्या अगोदर जर या ठिकाणी फवारणी केली तर या वेळेमध्ये हवेमध्ये आपल्या वातावरणामध्ये हवा नसते, वारा खेळता नसतो, त्यामुळे आपलं फवारणी या ठिकाणी चांगली होऊन जाईल. आणि त्या वाऱ्यामुळे आपल्या बागावर किंवा खोळांवर, झाडांवर या ठिकाणी आपला तणनाशकचा स्प्रे उडणार नाही. तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंना आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. आणि तणनाशक फवारते वेळी या सर्वात खूप मोठ्या चुका शेतकरी करतात. या ठिकाणी हा भाग बघू शकता तुम्ही, पूर्ण भाग या ठिकाणी पानं या ठिकाणी जळालेले दिसतात. तर अशा चुका न करता तणनाशकाची फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या, फळबाग शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ शेअर करा आणि तणनाशक फवारते वेळी काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.